पोचणार आपलं नेतृत्व दीन दलित शोषित पीडित वंचित घटकांचा विचार करून संघर्ष योद्धा शरदचंद्रजी पवार साहेबांचा विचार जनमानसांपर्यंत पोहोचवायचं काम जे करतायत ते कर्जत विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार रोहित दादा पवार बोलणार। दोन्ही हात वर करायचे, जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं। आज या पवित्र भूमीमध्ये आपल्या सर्वांच्या माध्यमातून इथं असणारे कष्टकरी शेतकरी युवा विद्यार्थी माता भगिनी सामान्य परिवारातले सर्व ग्रामस्थ सर्व पक्षाचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार या सर्व लोकांच्या वतीने आपल्या सर्वांचे लाडके नेते शशिकांतजी शिंदे साहेब यांचा सत्कार जो या पवित्र भूमीमध्ये ठेवला त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्वच नेते पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार व इथे उपस्थित सर्व स्वाभिमानी शशिकांत शिंदे साहेबांनी काही कार्यकर्त्यांच्या समोरून मला फोन केला। त्यांनी मला सांगितलं एक छोटासा सत्कार हा आपल्या दोघांचा पवित्र अशा धार्मिकच्या जवळच्या भूमीमध्ये तुम्हाला येता येईल का? साहेब तुमच्या मार्गदर्शनाखाली शशिकांत शिंदे साहेबांनी सांगितलं होतं छोटासा सत्कार। जागा कुठे घेतली मोठी जागा त्या ठिकाणी आपण सर्वांना घ्यावी लागेल। काय एनर्जी काय ताकद खरं तर तुमच्यापर्यंत 11:30-12 पर्यंत आम्हाला पोहोचायचं होतं, पण ज्या ज्या गावातून मी जात होतो तिथं असणारे नागरिक पदाधिकारी महिला युवा हे गाडीला थांबवत होते, शशिकांत शिंदे साहेबांचा सत्कार करत होते, ओवाळणी करत होते। कुठेतरी तुमच्या सर्वांच्या डोळ्यामध्ये बघितल्यानंतर प्रेम दिसत होते, एक आदर दिसत होता आणि हे जे प्रेम आणि आदर तुमच्या सर्वांच्या डोळ्यामध्ये जो मला तिथे दिसला ज्या दिवशी या महाराष्ट्रातले शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे साहेबांचं नाव हे जाहीर केलं जात होतं, तोच आदर आणि तेच प्रेम मला आदरणीय पवार साहेबांच्या डोळ्यामध्ये त्या दिवशी तिथं दिसलं होतं। या भूमीबद्दल आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्याला इतिहासाबद्दल आठवण होते। ही भूमी मावळ्यांची भूमी। मावळे म्हणजे कोण? सामान्य लोकांच्या विचारासाठी लढणारे, ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम आहे त्या व्यक्तीने आपल्याला जो कुठला आदेश तिथं दिला त्या आदेशावर विश्वास ठेवून संघर्ष करणं म्हणजे मावळे। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तर आपल्या सर्वांना माहिती आहे। त्या काळामध्ये इथं असणारे आपलेच पूर्वज जे सामान्य परिवारातले होते, शेतकरी होते, कष्टकरी होते, मेंढपाळ होते, शिवाजी महाराजांच्या पाठीमागे
अनेक आदरणीय पवार साहेबांबरोबर राहणारे तुम्ही नेते त्यांना संधी होती की आज पवार साहेबांबरोबर आहे. संधी काय होती? सत्तेत जाऊन बसण्याची संधी होती. खरं तर तसं बघितलं तर शशिकांत शिंदे साहेबांनी विचार केला असता आणि ते आज सत्तेत गेले असते तर मंत्री सुद्धा झाले असते. पण मग विचार सोडून तुम्हाला सोडून निष्ठा सोडून जर मंत्रीपद फक्त स्वार्थासाठी घ्यायचं असेल एक बोलच नाव दिले. आम्ही पलीकडे का गेलो, आम्ही सत्तेत का गेलो, आम्ही विचार का सोडला तर विकास व्हावा म्हणून आम्ही विचार सोडला आणि आम्ही सत्तेत जाऊन बसलो. पण जे विकास आहे ना, त्यांचा जो विकास हे नाव आहे ना, तो लोकांचा विकास नाही तो आमच्या माता बहिणी इथं बसलेल्या आपण आपल्या लहान मुलांना काय सांगतो? मोठ्यांचा आदर ठेवा. आपली जी परंपरा आहे, जी संस्कृती ती जपली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी आपण सांगतो, महाजिजाऊंच्या गोष्टी सांगतो, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आपण पुढच्या पिढीला सांगतो. का? कारण का पुढच्या पिढीमध्ये कुठेतरी एक चांगला विचार आणि निष्ठा तिथं आली पाहिजे. या हेतून आपली आई आपल्या मुलांना तिथं संस्कार देत असते. आणि आम्ही सुद्धा जेव्हा निधीला घेत असतो, आम्ही सुद्धा आमच्या पुढच्या पिढीकडे बघत असतो. तर आज आम्ही आमच्या नेत्यापासून आणि माझ्या बाबतीत तुम्ही विचारत असाल तर मी माझ्या आजोबाला सोडून जर सत्तेत गेलो असतो तर माझ्या लहान मुलांनी काय विचार केला असता हे मी विचार केला. म्हणून आज मी संघर्षाची भूमिका घेत आहे. आज मी तुमच्या बरोबर विचारांवर त्या ठिकाणी आहे. विचार एवढे स्पष्ट नसतात. या विचारात अनेक लोकांनी संघर्ष केलेला आहे. हा विचार टिकावा यासाठी संघर्ष झालेला आहे. म्हणून याच्या पुढे आपण सर्वांना मिळून त्या ठिकाणी संघर्ष करायचा आहे. जेव्हा या पक्षाला आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा प्रदेश अध्यक्ष मिळाला तेव्हा पवार साहेबांनी या महाराष्ट्राला काय संदेश दिला? पवार साहेबांनी सांगितलं की याच्या पुढे आपला संघर्ष करावा लागेल. शशिकांत शिंदे साहेबांकडे बघितल्यानंतर आपल्याला पूर्णपणे फक्त संघर्ष तिथं दिसतो. सामान्य परिवाराचा एक मुलगा कष्ट करतो, मजुरांसाठी संघर्ष करतो, विविध पदाच्या माध्यमातून लोकांना न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आणि मग अशी सांगितलं अनेक पदं त्यांना मिळाली तरी जमिनीवर राहून तुमच्यासाठी झटतो. अशा व्यक्तीला आदरणीय पवार साहेबांनी दुसऱ्या प्रदेश अध्यक्षाची जबाबदारी दिली आहे. आज संघर्ष आता सर्वांना करायचा आहे. पण या संघर्षाबरोबर पवार साहेबांनी दुसरा संदेश दिला महाराष्ट्रामध्ये तिथं आता सर्व कार्यकर्त्यांना दिला की आज लढायचं असेल तर निष्ठा असल्याशिवाय लढून चालणार नाही. आणि निष्ठावंत कार्यकर्त्याला प्रदेश अध्यक्ष बनवल्यानंतर आज निष्ठेला महत्व आहे. हा संदेश आदरणीय पवार साहेबांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. सत्तेसाठी बरे बरे झाले मिळते आणि निष्ठेचं खरं नाव काय असेल ते आहे शशिकांत शिंदे. शशिकांत शिंदे साहेबांना चिटणीस म्हणून 25 पद दिले आदरणीय पवार साहेबांनी सर्व नेत्यांनी मला पत्र दिलेलं आहे. एक विनंती करतो
येणाऱ्या इलेक्शन समिती, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत जे कॉर्पोरेशन आहे त्याच्यामध्ये ह्या लोकांना संधी तिथं दिली गेली तर एक चांगला संदेश यांनाच विश्वासात घेऊन आपल्याला लढावं लागणार आहे. लोकसभेला हे सर्व लोक आपल्या बरोबर राहिले, विधानसभेला आपल्या बरोबर राहिले, आज सुद्धा हे आपल्या बरोबर असतील तर यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहण्याची जबाबदारी ही तिथं आपल्या सर्वांची आहे. आणि नक्कीच येत्या काळामध्ये जेव्हा येणारे तुमचं इलेक्शन असेल त्या इलेक्शन मध्ये जर संधी देण्याची वेळ आली तर शशिकांत शिंदे साहेब, आदरणीय पवार साहेब आणि सर्व नेते हे तुमच्या पाठीमागे जसं की त्यांचंच इलेक्शन आहे अशा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. अनेक मित्र पक्ष इथं आहेत, त्यामुळे इथं असणारे जे सर्व जिल्हा अध्यक्ष असतील, सर्व पदाधिकारी असतील ते सर्व एकत्रित बसतील. शशिकांत शिंदे साहेब या जिल्ह्यातले असल्यामुळे महाराष्ट्रावर तर त्यांचं लक्ष आहेच, पण या जिल्ह्यावर सुद्धा त्यांचं खास लक्ष राहणार आहे. आणि मग सर्व मित्र पक्ष एकत्रित बसून येणारं इलेक्शन हे कसं लढायचं, कशा पद्धतीने आपण आघाडी बनवायची हा निर्णय तिथल्या तिथं घेतला जाईल हे मी इथं असणाऱ्या सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना तिथं आश्वासित करतो. पण आजचं जे राजकारण आहे तुम्ही सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. दररोज आपल्याला आंदोलन करावं लागणार आहे, दररोज आपल्याला रस्त्यावर जावं लागणार आहे. पण रस्त्यावर का जावं लागणार आहे, आंदोलन कोणासाठी करावं लागणार आहे, तर या भूमीमध्ये असणाऱ्या सामान्य लोकांसाठी आपल्याला आंदोलन करावं लागणार आहे. आपल्याला शेतकऱ्यासाठी आंदोलन करावं लागणार आहे, आमच्या माता भगिनींच्या सुरक्षेसाठी करावं लागेल, आमच्या युवांना नोकरी देण्यासाठी, आमच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप वेळेवर मिळण्यासाठी, आमच्या वडीलधारांना त्यांना न्याय देण्यासाठी. अशा सर्व पद्धतीने या लोकांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहण्याची जबाबदारी सुद्धा आपण पदाधिकारी म्हणून त्या ठिकाणी चोख पद्धतीने येत्या काळामध्ये ही आपल्याला निभावावं लागेल. इथं असणाऱ्या सर्वच लोकांना मी सांगतो, कारण शेवटी काय असतं की दिलेला शब्द हा पाळायचा असतो. काही लोक मला भेटले, हा मतदारसंघ पूर्वी शशिकांत शिंदे साहेबांनी इथं प्रतिनिधित्व केलं हे आपल्या सर्वांना माहिती आहे. काही लोकांनी मला सांगितलं, अहो जेव्हा मंत्री होते, आमदार होते, हे कुठेतरी डोंगरात ते स्वतः जायचे, खुर्ची घेऊन तिथं बसायचे आणि अधिकाऱ्यांना रस्ता करायला लावायचे. लाईट पोहोचत नसेल तर लाईट शेवटच्या घटकापर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी या कार्यकर्त्यांनी या भूमीमध्ये तिथं प्रयत्न केलेले आहेत. म्हणून आज जे रस्ते आपल्या सर्वांना दिसतात ते जर कोणामुळे त्या ठिकाणी झाले असतील तर पूर्वीचे नेते आहेतच, पण शशिकांत शिंदे साहेबांनी सुद्धा 10 वर्षामध्ये या परिसरामध्ये जे काम केलं त्यामुळे खऱ्या अर्थाने इथं असणाऱ्या वाड्या वस्त्या, ज्या डोंगरामध्ये राहणारे लोक आहेत, नाहीतर जे काही सपाट भागामध्ये राहणाऱ्या लोकांना तिथं रस्ते, शाळा याच्यामध्ये त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात पुढाकार तिथं घेतलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीने आपल्याला काम करावं लागेल. पण सोशल मीडियावर आणि जे काय आज आपल्या सर्वांना राजकारण दिसतंय ते राजकारण काय हे सुद्धा समजून घेण्याची जरूरत आहे. जेव्हा लोकसभेचं इलेक्शन झालं आपण सर्वजण वेगळ्या वातावरणामध्ये होतो. आम्ही तर गृहीत धरलं होतं की शशिकांत शिंदे साहेब हे खासदार झाले म्हणजे झाले, पण पिपाणी आणि बरंच काय यांनी मोठा घोळ केला आणि काही ठराविक लोक हे हवेत होते, आपलेच होते, पण हवेत होते का काय होतं मला माहित नाही. त्यांनी ज्या ताकदीने खरं तर काम करायला पाहिजे होतं ते काम काही ठराविक मतदारसंघामध्ये दुर्दैवाने न झाल्यामुळे आणि त्याच्याच बरोबर पिपाणी हे जे वेगळं चिन्ह होतं, जे फसवं होतं, कुठेतरी लोकांना फसवायचं या दृष्टिकोनातून ते पिपाणी म्हणून चिन्ह पुढे आणलं गेलं आणि दुर्दैवाने आपला नेता जो दिल्लीमध्ये तुमचा आवाज म्हणून लढला असता आज तिथं त्यांना जाता आलं नाही. पण आज ते आमदार आहेत, आज MLC आहेत आणि तिथं सुद्धा तुमचा आवाज म्हणून आज ते भक्कमपणे लढत आहेत. ही सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे लोकसभेमध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये आपल्या सर्वांना आपल्या महाविकास आघाडीचा विजय मिळताना आपण सर्वांनी बघितला. दुर्दैवाचं नंतरच्या काळामध्ये जेव्हा आपल्याला विजय मिळाला तेव्हा आपले कार्यकर्ते थोडेसे हवेत गेले. नेत्यांना तिकीट मागण्यामध्ये विधानसभेसाठी थोडासा वेळ लागला आणि या सगळ्या वेळामुळे आणि काही प्रमाणात थोडस आपल्याकडनं सुद्धा काही प्रमाणात दुर्लक्ष झालं. ते कारण असू शकतं. त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं EVM मशीन याच्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात कुठे ना कुठेतरी घोळ झालाय अशी चर्चा या देशामध्ये आज मोठ्या प्रमाणात सुरू आहे. काही लोक म्हणतील EVM मध्ये जर घोटाळा होतच असेल तर मग कशाला लढायचं. अहो पूर्वी लोकांना विश्वासात घेणं हे महत्वाचं होतं, राजकारणाचा भाग. नेत्यांना विश्वासात घेणं हा दुसरा भाग. इलेक्शनच्या दिवशी तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून बूथ शाबूत ठेवणं
हा तिसरा भाग. पण आता नवीन राजकारणामध्ये ईव्हीएम मशीनचं मॅनेजमेंट म्हणजे जसं भाजप करतं तसं मॅनेजमेंट मी म्हणत नाही, पण त्या दिवशी आपल्याला काही मोजणी करावी लागते, मशीनचे काही गोष्टी बघाव्या लागतात, डोळ्यात तेल घालून तिथं लक्ष ठेवावं लागतं. हे सुद्धा आता चौथा प्रकार इलेक्शनचा याच्या काळामध्ये आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. आणि जर आपण योग्य पद्धतीने ईव्हीएमच्या नियोजनावर जर लक्ष दिलं तर त्यांना तिथं चोरी करता येणार नाही. त्यामुळे विधानसभेमध्ये ईव्हीएम मध्ये सुद्धा काही प्रमाणात घोळ झाला अशी चर्चा आहे. त्याच्याच बरोबर पैसा मोठ्या प्रमाणात मत विकत घेण्यासाठी तिथं वापरण्यात आला. जातीवाद मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रामध्ये केला गेला. हिंदू मुस्लिम तिथं या राज्यामध्ये तिथं केलं गेलं. आणि शेवटी आमच्या लाडक्या बहिणींना इलेक्शनच्या तोंडावर ऍडव्हान्स मध्ये 3-3 महिन्याचे पैसे हातामध्ये दिले. आणि या सगळ्या कारणांमुळे दुर्दैवाने असं की आपल्याला पराजय तिथं स्वीकारावा लागला. पराजय झाला. काही प्रमाणात आपण सर्वजण निराश झालो, शांत झालो. काय करायचं आपल्याला काय कळत नव्हतं. काही महिने याच्यातच गेले. पण मी आपल्या सर्वांना सांगतो, ठीक आहे, लोकसभेला अजून 3.5 वर्ष असतील, विधानसभेला 4 वर्ष असतील, पण आदरणीय पवार साहेबांनी ठरवलंय, शशिकांत शिंदे साहेबांनी, सर्व नेत्यांनी आम्ही ठरवलेलं आहे की याच्या पुढे संघर्ष करायचा. लोकांची भूमिका ठामपणे विधिमंडळामध्ये नाही तर रस्त्यावर ही मांडायची. लोकांचा विश्वास हा आपल्यावर आहे, तो अजून जास्त ताकदीने तिथं संपादित करायचा आणि येत्या काळामध्ये संघर्ष करायचा. 2029ला या राज्यामध्ये आपली सरकार आल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी कुठलेही प्रयत्न करायचे ते आपण सर्वांनी करायचे. त्यामुळे इथं असणाऱ्या कार्यकर्त्यांना मी विचारतो, नागरिकांना मी विचारतो की आपला संघर्ष करायचा का? मी काल परवा पुण्यात होतो, बऱ्याच ठिकाणी गेलो होतो, पण तिथला आवाज लय मोठा होता. इथं पवित्र भूमी आहे, इथं असणारा आवाज तर अख्ख्या देशात जगात जातो. तर मी परत एकदा आपल्या सर्वांना विचारतो, संघर्ष करायचा का? मागून आवाज येत नाही बघा. संघर्ष करायचा का? नक्की का? मग त्यासाठीच आपण सर्वजण सज्ज झालो पाहिजे. येणाऱ्या प्रत्येक इलेक्शन मध्ये आपण सर्वांनी तिथं लक्ष ठेवलं पाहिजे. आणि पुढचे लोक काय पद्धतीने राजकारण करतात हे सुद्धा समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे. आणि दिलेला शब्द हे जे सरकार आहे ते अजूनपर्यंत का पूर्ण करत नाही असं सरकारला ठामपणे आपल्याला विचारावं लागेल. जेव्हा विधानसभा इलेक्शन होतं, शेतकऱ्यांना काय सांगितलं होतं? काय माफ करू आम्ही? काय माफ करू? अहो, या महाराष्ट्रामध्ये आज शेतकऱ्याचे 31,000 कोटी थकीत आहेत. नाही या शेतकऱ्याला पैसे देता येत, त्यांच्या पिकाला तिथं भाव मिळत नाही. या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ऊस केला जातो, पण काही लोक सोयाबीन करतात असं मला कळालंय. बरोबर आहे का नाही? काय सोयाबीनचा भाव किती आहे? 4,038 मध्ये तर 3500 ला गेला होता. आणि सरकार काय म्हणते, आम्ही कितीला घेणार? 4800 रुपये. आम्ही अधिवेशनामध्ये आम्ही प्रश्न विचारले, अहो सोयाबीनचे शेतकरी आज अडचणीत आहेत. 50 लाख टन सोयाबीन या महाराष्ट्रामध्ये उत्पादित झालं. तुम्ही 10 लाख घेतलं असलं तरी 40 लाख टन जे सोयाबीन या महाराष्ट्रामध्ये आमच्या शेतकरी उत्पादित केलं, त्याला भावाचं काय? नाही उत्तर देता आलं या सरकारला. थातूर मातूर उत्तर दिलं, अहो आम्ही 10 लाख टन घेतलं. अहो तुम्ही साधं गणित जर काढलं ना, हे जे 40 लाख टन तुमच्या शेतामध्ये पिकलेलं जे सोयाबीन सरकारने जे 48 रुपयाला घेतलं नाही, ते तुम्हाला 3800-3500 रुपयाला विकावं लागलं. या महाराष्ट्रामध्ये एका वर्षामध्ये या सोयाबीन उत्पादक शेतकरीचं किती नुकसान झालं? 26,000 कोटी रुपये. 26,000 कोटी हे सोयाबीन शेतकऱ्याचं नुकसान तिथं झालं. तसंच कपाशीचं हे कुठेतरी 22,000 कोटीचं झालं. कांदा उत्पादक शेतकऱ्याचे 6,000 कोटीचं एका वर्षात नुकसान झालं. जीएसटीच्या बाबतीत सुद्धा जर बोलायचं झालं तर या सरकारने सांगितलं होतं, आमचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर तुम्ही खतावर जो जीएसटी देता त्याचा 50% परतावा आम्ही आमच्या शेतकऱ्याला तिथं देऊ. दिला का तुम्हाला परतावा? प्रत्येक शेतकऱ्याला कमीत कमी 10,000 रुपयाचा परतावा तिथं मिळू शकला असता. दिला का परतावा? म्हणजे कर्जमाफी केलं नाही, आमच्या भावाला तुम्ही, आमच्या उत्पादनाला तुम्ही भाव दिला नाही, आम्हाला जीएसटीचा परतावा तुम्ही तिथं दिला नाही. आमच्या लाडक्या बहिणींना तुम्ही सांगितलं होतं 2100 रुपये देऊ, बोलले होते का नव्हते? ठीक आहे, सत्ता आल्यानंतर काही लोक म्हणतात मी बोललोच नाही. अहो बोललो नाही, आम्हाला व्हिडिओ आहेत आमच्याकडे. आणि तुमचं जे काही जाहीरनामा होता तो सुद्धा आमच्याकडे आहे. अहो भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये लिहिलं होतं 2100 रुपये प्रति महिना आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना तिथं देऊ. दिले का?
ते 1500 रुपये जे पूर्वी ऍडव्हान्स मध्ये 3-3 महिने आधी ऍडव्हान्स मध्ये येत होता, आता कधीतरी वाट बघावी लागते आणि भीती धाकधूक वाटते बंद होईल का काय. जेव्हा सुरुवात अधिवेशन पहिलं झालं, इलेक्शन झाल्यानंतर आम्ही मुद्दे मांडले. आम्ही म्हणालो, अहो हे सरकार टप्प्याटप्प्याने काय करणार की टप्प्याटप्प्याने महिलांना जे अनुदान तिथं दिलं जातं, महिला जे काय 2 कोटी महिलांना तिथं अनुदान तिथं दिलं, टप्प्याटप्प्याने महिलांची नावं ही कमी केली जातील असं आम्ही ठामपणे पहिल्या अधिवेशनात बोललो होतो. आम्ही बोललो होतो 25 लाख महिलांचं नाव कदाचित तुम्ही कमी कराल. आम्हाला उत्तर मंत्री महोदयाने दिलं होतं, असं होऊच शकत नाही. आज जर तुम्ही बघितलं तर 24 लाख महिलांची नावं त्या लाडक्या बहिणीच्या त्या योजनेतून कमी केली गेलीत. आणि ही फक्त सुरुवात आहे. फक्त जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन पुरतं ते थांबणार आहे आणि त्यानंतर कदाचित लाडकी बहीण योजनाच पूर्णपणे बंद केली जाईल. हे आम्ही म्हणतोय का? त्यांचे 6 मंत्री बोललेत आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही पैसे देतो म्हणून आमच्याकडे पैसेच राहिले नाहीत. अहो इथले आमदार मंत्री आहेत, पीडब्ल्यूडीचे मंत्री आहेत, त्यांच्या विभागाचं देय किती आहे? 49,000 कोटी रुपये. नवीन विकास सोडून द्या, उधारीच किती झाली त्यांची? 49,000 कोटी. आधी हे पैसे द्यावे लागतील, मग नवीन कामं तिथं मंजूर होणार आहेत. अशी आजची परिस्थिती आहे. सांगलीमध्येच एका युवा व्यावसायिकाने एका कॉन्ट्रॅक्टरनी आत्महत्या केली, पाटील नावाचा, हर्षल पाटील. का आत्महत्या करावं लागली? 1.5 कोटीचं काम त्या व्यक्तीने तिथं केलं होतं. 1.5 कोटी रुपयाचे पैसे झाले नाही महिना वर्षभर. पर्याय राहिला नाही. इकडनं पैसा घेतला, तिकडनं पैसा घेतला. शेवटी 2 लहान मुलं, एक पत्नी, लहान भाऊ आणि त्या युवा मध्यमवर्गीय कॉन्ट्रॅक्टरला काय निर्णय घ्यावा लागला? आत्महत्या करावी लागली, आत्महत्या. आणि हा जेव्हा आम्ही मुद्दा मांडला तेव्हा सरकार काय म्हणते? तो कॉन्ट्रॅक्टर नव्हताच. अहो तो कॉन्ट्रॅक्टर नसला तरी तो सब कॉन्ट्रॅक्टर होता. आणि कशामुळे पैसा थकला? कारण का तुम्ही 16,000 कोटी जल जीवन मिशनचे तिथं दिले नाही म्हणून तिथं असणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरने आत्महत्या केली. पीडब्ल्यूडीची कामं 49,000 कोटी, ग्राम विकासची 6,500 कोटी, टोटल जर आपण केली तर 89,000 कोटी रुपये अजून देय रक्कम ही 1 लाख कॉन्ट्रॅक्टरची बाकी आहे. त्यामुळे नवीन कामं ही दिली जातील, त्याला पैसा येऊ शकत नाही कारण या सरकारकडे दुर्दैवाने पैसाच नाही. त्यामुळे तुम्हाला दिलेला शब्द कर्जमाफीचा, लाडक्या बहिणींचा, युवाला नोकऱ्यांचा, त्यांनी काय केलं तर ही थकबाकी ठेवलीच, पण त्यांनी मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट हे रस्त्याचे त्या ठिकाणी दिले आणि त्यातून फक्त हे काय खातायत तर मलिदा खातायत. पुण्याला तुम्ही गेला तर तिथं रिंग रोड बांधला जातोय. 14,000 कोटी रुपयाचं एस्टिमेट होतं. गेल्या 9 महिन्यामध्ये 14,000 कोटीचं एस्टिमेट कितीला गेलं माहिती का? 42,000 कोटी. तुम्ही जर घर बांधत असाल, 10 बाय 10ची खोली बांधली 7 लाख रुपयाला एस्टिमेट, तर वाढून वाढून किती वाढतो आपलं? 10,000 15,000 का जास्त वाढतं? मग तसं जसं एस्टिमेट तुम्ही तुमच्या खोलीबद्दल केलं जातं, घराबद्दल तुम्ही करता, तसंच एस्टिमेट सरकार बनवत असतं. 14,000 कोटीचं एस्टिमेट रिंग रोड पुण्याचं होतं, ते कितीला गेलं तर 42,000 कोटीवर. मग हा मधला जो काय गाभा आहे, जो मलिदा आहे, तो कोणाच्या खिशात जाणार आहे? कोणाच्या खिशात जाणार आहे? 25,000 कोटी रुपये. म्हणजे आमचे 31,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना देता तुम्हाला येत नाहीत, पण दुसऱ्या बाजूला तुम्ही कॉन्ट्रॅक्टर कडनं 20-25,000 कोटी रुपये तिथं खाता आणि काय करता तर इलेक्शन मध्ये तो पैसा तुम्ही फक्त वापरता. म्हणजे 5 वर्ष झाली की 6 महिने यायचा आधी हातात पैसा द्यायचा, तुमचं मत, तुमचं स्वाभिमान तिथं विकत घ्यायचं आणि नंतर तुमच्याकडे बघायचं सुद्धा नाही. अशी परिस्थिती आणि अशी नवीन स्टाईल या महाराष्ट्रामध्ये तिथं सुरू आहे. तुम्ही शक्ती महामार्गाचं ऐकलं का नाही ऐकलं? शक्तीपीठ महामार्ग किती हजार कोटीचा आहे? 85,000 कोटी रुपये. गडकरी साहेबांचं नाव ऐकलं का? मागच्यांनी ऐकलं का गडकरी साहेबांचं नाव? कुठल्या पक्षात आहेत? भाजप. कुठले मंत्री आहेत? राज्यात आहेत का केंद्रात आहेत? केंद्रात आहेत. केंद्रातले मंत्री असाच एक 800 किलोमीटरचा रस्ता आपल्या महाराष्ट्रातून बांधतायत. 8 पदरी रस्ता आहे. किती पदरी? 8. तर त्याला 1 किलोमीटरला किती खर्च आहे? 71 कोटी रुपये. किती? 71 कोटी रुपये. आणि आपलं महाराष्ट्राचं सरकार शक्तीपीठ मार्ग जे बांधतंय किती पदरी आहे? 6 पदरी. किती रुपयाला बांधतंय? 85,000 कोटी रुपये.
प्रति किलोमीटर किती खर्च आहे? 102 कोटी रुपये. आणि अशी चर्चा आहे की आता 85,000 कोटीवरनं 1,20,000 कोटीवर हा खर्च तिथं घेऊन गेला जाणार. म्हणजे किती किलोमीटरला खर्च वाढला? 140 कोटीवर गेलं. गडकरी साहेब हे भाजपचे मंत्री आहेत. एका बाजूला ते 70 कोटी पर किलोमीटरला रस्ता करतायत आणि दुसऱ्या बाजूला हे सरकार 140 कोटी पर किलोमीटरवर जाणार आहे. मग हा 70 कोटी रुपये कुठे जाणार आहेत, कोणाच्या खिशात जाणार आहे, याचा विचार हा आपल्या सर्वांना तिथं करावा लागणार आहे. कारण हा पैसा हा तुमचा पैसा आहे, या महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेचा पैसा आहे. आणि या 70 कोटी पर किलोमीटरला 800 गुण तर किती हजार कोटी होतात? तर 56,000 कोटी हे पक्षाच्या राजकारणासाठी आणि तिथं असणाऱ्या नेत्यांच्या खिशामध्ये जाणार आहे. जर 56,000 कोटी रुपये तिथं भ्रष्टाचार तुम्ही करणार असाल तर आमच्या 31,000 कोटी शेतकऱ्याची थकबाकी जी आहे ती थकबाकी द्यायला तुमच्याकडे पैसा नाही. आमच्या माता भगिनीला जे 1,500 वरून तुम्हाला 2,100 रुपये तिथं महिन्याला द्यायचे ते देण्यासाठी पैसा नाही. आमच्या युवांना नोकऱ्या देण्यासाठी तुम्हाला तिथं तुम्ही प्रयत्न करत नाही. आमच्या विद्यार्थ्यांना वेळेवर स्कॉलरशिप देण्यासाठी तुमच्याकडे पैसा नाही. म्हणजे एका बाजूला भ्रष्टाचार हा सुसाट चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला कोण अडचणीत आले? तर गरीब लोक अडचणीत आहे, सामान्य लोक ही अडचणीत आलेली आहेत. हे विषय लोकांसमोर आणणं अतिशय महत्वाचं आहे. अहो, हे आपला जो हक्क आहे तो हक्क सुद्धा दाबण्याचा काल प्रयत्न होत आहे. काल पुण्यामध्ये मी गेलो होतो. 3 महिला 3 मुली एससी समाजाच्या मातंग समाजाच्या मुली त्यांच्यावर एक अन्याय झाला. पोलिसांनी त्यांना शिवीगाळ केली, जातीवाचक त्या ठिकाणी बोललं गेलं, त्यांना पोलीस स्टेशनला आणून मारलं. त्यांचं काहीच घेणं देणं नव्हतं, विषय वेगळाच होता. या मुलींना काही माहित नव्हतं. पण काय हे केलं आपल्याला काय सांगता येणार नाही. काल रात्री 9 वाजता मी तिथं गेलो आणि त्या महिला सकाळी 8 वाजल्यापासून सीपी ऑफिसला पुण्यामध्ये बसल्या होत्या. 9ला मी गेलो. 9 पासून रात्री 3 पहाटे आज सकाळी पहाटे 3 वाजेपर्यंत मी तिथं होतो आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते तिथे होते. का? कारण त्यांना दिलेला हक्क त्यांना वापरता येत नव्हता. तिथं त्यांच्यासाठी त्यांना लढावा लागला, तरी त्यांना तिथं तो अधिकार मिळालेला नाही. मग त्यांचा तो अधिकार असताना फक्त त्या दलित समाजाच्या आहेत म्हणून जर त्यांना तुम्ही शिवीगाळ करणार असाल, आम्ही त्यांच्या बरोबर राहिलो. कारण आम्हाला संविधानाने सांगितलंय, संतांनी सांगितलंय, आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी सांगितलंय, कुठलाही समाज बघायचा नाही, फक्त माणुसकी बघायची. आणि ते जर अडचणीत असेल तर त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहायचं. आणि हीच भूमिका काल आम्ही सर्वजण तिथं घेत होतो. आणि भाजपचे कार्यकर्ते तिथं काय बोलायला लागले? कसला संविधान, कसला हक्क? आम्ही पोलीस प्रशासनाबरोबर. मी तुम्हा सर्वांना विचारतो, जर तुम्ही पोलीस स्टेशनला गेला तर काही अधिकारी चांगलेत, पण बहुतांश वेळेस आपण जेव्हा तिथं जातो सामान्य व्यक्ती म्हणून जातो, तुम्हाला लगेचच्या लगेच तिथं न्याय मिळतो का? मिळतो का तुम्हाला? एखादा कार्यकर्ता जर या सरकारच्या विरोधात जेव्हा बोलतो लगेचच्या लगेच त्याच्यावर तिथं कारवाई होती. पण सत्तेतला एखादा नेत्याचा मुलगा नाही तर त्याचा नातेवाईक नाही तर त्याचा कार्यकर्ता जेव्हा बोलतो तिथं काय होतं का? मग का हा भेदभाव? एखादा चांगला पत्रकार जर विचाराच्या बाजूने लिहितो पण या सरकारच्या विरोधात त्याला नोटीस येते. मग अशा पद्धतीने जर पोलीस राजकीय दबावाच्या अंतर्गत काम करणार असेल तर हे आम्हाला चालणार नाही, हे आम्ही खपून घेणार नाही. आणि मी इथं सांगतो, आमच्या कार्यकर्त्यांना सांगतो, शशिकांत शिंदे साहेबांनी सांगितले, पवार साहेबांनी सांगितले, उद्या जाऊन जर पोलीस स्टेशनला आपण गेलो आणि तिथं गेल्यानंतर गरिबाची बाजू मांडत असताना जर एखाद्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला असेल आणि तिथं असणारा पोलीस अधिकारी जर उंच आवाजात बोलत असेल तर त्याला काय म्हणायचं? काय म्हणायचं? कारण का ते पोलीस प्रशासनामध्ये असणारे लोक हे आपल्या सेवेसाठी आहेत. पण सेवा करण्याऐवजी जर सत्तेचा माज त्या ठिकाणी असेल, नाही तर त्यांना जर वरून राजकीय कोणीतरी दबाव आणत असेल आणि त्या दबावाच्या अंतर्गत गरिबावर अन्याय होत असेल तर तो अन्याय आम्ही सहन करणार नाही. अशा पद्धतीने येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना काम करायचे. एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो, जेव्हा केव्हा कुठे अन्याय होतोय त्या अन्यायाच्या विरोधात आपल्या सर्वांना खांद्याला खांदा लावून तिथं उभा राहायचे. आणि हे जे राजकारण काही लोक करतायत, आपण मराठी भाषेच्या बाजूने उभा राहतो. एक खासदार दिल्लीचा दुबे नावाचा तो आपल्या मराठी भाषेच्या विरोधात बोलला, मराठी संस्कृतीच्या विरोधात बोलला. आपण त्याचा विरोध केला. आपण लगेचच्या लगेच त्यांच्या विरोधात स्टेटमेंट केलं, आव्हान केलं. जर या पवित्र भूमीमध्ये, या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये तो खासदार जर आला तर आम्ही त्यांना सोडणार नाही, अशी भूमिका महाराष्ट्राच्या प्रत्येक मराठी माणसांनी घेतली. पण काल परवा देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय केलं? असं सांगितलं
की जर हे दुबे जे खासदार आहेत भाजपचे जर महाराष्ट्रामध्ये आलं तर आम्ही त्यांचं स्वागत करू आणि आम्ही पोलीस प्रोटेक्शन देऊ. म्हणजे गरीबाला पोलीस प्रोटेक्शन नाही, पण जो माणूस महाराष्ट्राच्या मराठी धर्माच्या विरोधात त्या ठिकाणी बोलतो त्या व्यक्तीला तुम्ही जर प्रोटेक्शन देत असता तर कदाचित एक संदेश हा देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिला असं मला वाटतं. शशिकांत साहेब की त्यांना महाराष्ट्रात खूप काय काळ राहायचं नाही, त्यांना दिल्लीला जायचंय. मग दिल्ली असल्यावर प्रत्येक खासदाराची कुठेतरी त्या ठिकाणी खबरदारी त्या ठिकाणी ते घेत आहेत. म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये काय ना काहीतरी बदल होईल असं कुठेतरी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी म्हणावं लागेल. आणि हे जे कोणी गोय केलेत त्यांना जाऊ द्या, काही फरक पडत नाही. अहो कदाचित असे काही दिवसांमध्ये नाही तर महिन्यांमध्ये असा एक निर्णय हा सुप्रीम कोर्टाकडनं घेतला जातो की घड्याळ पवार साहेबांना देऊन टाकलं जाईल आणि धनुष्यबाण हा तुम्हाला त्या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेबांना दिला जाईल. मग हे जे लोक पळून गेलेत, निष्ठेला सोडून गेलेत, त्यांना दोन पर्याय समोर राहील. काय ते पर्याय? एक भाजपमध्ये विलीन व्हायचं आणि दुसरा पर्याय असा राहणार की त्यांच्या सीटवर परत एकदा इलेक्शन लागणार. म्हणजे 3 महिन्यामध्ये 100 ठिकाणी कदाचित इलेक्शन लागू शकतं, नाहीतर त्या आमदारांना त्या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश करावा लागेल. अशी परिस्थिती पुढच्या 3 महिन्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये 100% त्या ठिकाणी येऊ शकते. अशी ती आज हे राजकारण चालू आहे. अशा पद्धतीचे राजकारण आहे. त्यामुळे कार्यकर्ते म्हणून तुम्ही अजिबात काळजी करू नका. लोक आपल्या बरोबर आहेत. फक्त संघर्षाची लढाई त्या ठिकाणी आपण सर्वांनी ही ठेवली पाहिजे. त्याच्याच बरोबर आता बरेच हे भाजपचे लोक म्हणतात की हिंदुत्व बद्दल बोललं जातं. आज जर आपण बघितलं भाजप काय करते, भगव्याला पुढे करते आणि भगव्याला पुढे करून काय केलं जातं तर हिंदू मुस्लिम केलं जातं, तिथं ओबीसी मराठा केलं जातं, तिथं समाजामध्ये तेढ निर्माण केला जातो. कशासाठी? फक्त भाजपला फायदा व्हायला त्याच्यासाठी. अहो हिंदू संस्कृती आम्ही सुद्धा पाळतो, आम्ही सुद्धा जपतो. आमची संस्कृती हजारो वर्षापूर्वीपासूनची आहे. पण भाजपचे हिंदुत्व 50-60 वर्षापूर्वीच आहे. आणि आमच्या संस्कृतीला आम्हाला काय शिकवले ते संतांचे विचार दिलेले आहेत. बंधुभाव एकता समानता ही आम्हाला त्या ठिकाणी शिकवलेली आहे आणि त्याच पद्धतीने याच्या पुढे आम्ही सर्वजण काम करतो. आणि भाजपला आमचा प्रश्न आहे, आज या महाराष्ट्रामध्ये 8 शेतकरी आत्महत्या करतायत. त्यातले किती हिंदू आहेत? हिंदू शेतकरी सुद्धा आत्महत्या करतायत. आमचे जे युवा आहेत आज बेरोजगार आहेत, त्यात अनेक हिंदू युवा आहेत जे बेरोजगार आहेत. आमच्या माता भगिनी आज ज्या सुरक्षित वाटत नाही त्यांना हिंदू महिला आहेत. त्याच्याबरोबर आमचे विद्यार्थी जे कुठेतरी चांगल्या शाळेत त्यांना संधी मिळावी नाही तर आपल्या शाळा चांगल्या व्हाव्यात यासाठी प्रयत्न करतात, त्याच्यामध्ये सुद्धा हिंदू मुलं आहेत. मग तुम्ही एका बाजूला हिंदुत्वाचं राजकारण करता, समाजामध्ये वाद निर्माण करता, पण आज हे जे सामान्य लोक आहेत जे हिंदू आहेत जे आज अडचणीत आहेत त्याच्याबद्दल तुम्ही बोलणार आहात का? असा प्रश्न या ठिकाणी या व्यासपीठावरनं आम्ही सर्वजण तिथं करतो. त्यामुळे हे जे काय राजकारण हिंदुत्वाचं त्यांच्याकडनं केलं जातं त्यांना फक्त एकच उत्तर करा की आम्ही आमची संस्कृती जी हिंदू संस्कृती हजारो वर्षापूर्वीची आहे आणि आम्ही कोणाच्या विचाराने चालतो तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि संतांच्या विचाराने तिथं चालतो. त्यामुळे सगळ्यांना विश्वासात घेऊन येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना काम करावं लागेल. आणि भाजप ज्या पद्धतीने द्वेष या समाजामध्ये या महाराष्ट्रामध्ये तिथं पेरते त्याला विरोध करून एकी आपण सर्वांनी ठेवली पाहिजे. एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. शशिकांत शिंदे साहेब या महाराष्ट्रामध्ये फिरणार आहेत, लोकांपर्यंत पोहोचणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये शशिकांत शिंदे साहेब जेव्हा जातील या भागाची जबाबदारी आपल्या सर्वांना आपल्या खांद्यावर तिथे घ्यावी लागेल आणि तुम्ही ती घ्याल. आणि येणारं प्रत्येक इलेक्शन हे आपल्या सर्वांसाठी महत्वाचं आहे. आणि जर खऱ्या अर्थाने विचाराबरोबर आपल्या सर्वांना राहायचं असेल आणि आपल्या विचाराला ताकद द्यायची असेल, येणाऱ्या प्रत्येक इलेक्शन मध्ये आपला उमेदवार आपल्या विचाराचा उमेदवार हा 100% तिथं निवडून आला पाहिजे. यासाठी आपल्या सर्वांनाच प्रयत्न करावे लागतील आणि ते तुम्ही कराल. आणि या भागामध्ये असणारा प्रत्येक जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरपालिका सदस्य हा आपल्याच विचाराचा निवडून येईल असा विश्वास या ठिकाणी आपल्या सर्वांना देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. महिलांचा सन्मान होतोय. इथल्या पदाधिकारी महिलांच्या शुभ हस्ते आपला सन्मान. बरं ठीक आहे.